प्रत्येक स्त्रीला वाटत असतं छान दिसावं, सुंदर दिसावं, नीटनेटके राहावं, नेहमी प्रेझेंटेबल दिसावं, स्वतःची काळजी घ्यावी, पर्सनल केअर, पर्सनल हायजीन मेंटेन ठेवावी आणि त्यासाठीच करतो. पण बऱ्याच गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. तर हॅलो, नमस्कार, मी प्रिया, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुमच्याबरोबर पर्सनल केअर, पर्सनल हायजीन मेंटेन कशी ठेवायची यावर तुम्हाला 10 टिप्स शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मग चला मी व्हिडिओला सुरुवात करते. तर नंबर 1, ब्रश टू टाईम डे. सकाळी उठून ब्रश करा असं सांगावं लागतं का? नाही ना. सकाळची सुरुवात आपली तिथून होत असते. पण दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीचा ब्रश करणं. रात्रीचा ब्रश करणं बरेच जण टाळतात. वय निघून जातं पण ब्रश करायची सवय लागत नाही. आणि ही सवय लवकर लागली तर खूप चांगली आहे, कारण ही आपण काही खातो आणि ते आपल्या दातामध्ये तसंच राहतं. त्यामुळे तोंडाचा स्मेल खराब येतो, दात किडतात. त्यामुळे ब्रश करणं गरजेचं आहे. आणि आपण ब्रश केला तर आपली मुलं छोटी असतात, ती पण पाहून ब्रश करायला सुरुवात करतील. माउथ फ्रेशनर असेल तर ते यूज करा. जीभ स्वच्छ करा. यामुळे आपले दात पण छान राहणार आहेत आणि तोंडाचा घाण खराब स्मेल पण येणार नाही. तर ही टिप्स आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. नंबर 2, हेअर वॉश. आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा हेअर वॉश केला पाहिजे, कारण केसांमध्ये डॅन्ड्रफ होतो, डस्ट जाते. तुमचे जास्त बाहेर फिरणं असेल तर केस ऑइली होतात, फ्रिजी होतात. त्यामुळे आठवड्यातून 2दा ते 3दा केस धुणं गरजेचं आहे. जर तुम्ही 8 दिवस केस धुतले नाही आणि एखाद्याला सांगितलं तर तोंडातून पहिला शब्द असेल सी, कारण का केसामध्ये डॅन्ड्रफ, ऑइली केस, डस्ट बसते, खूप केस गळती वगैरे ह्या समस्या चालू होतात. त्यामुळे आठवड्यातून 2दा ते 3दा केस धुणं खूप गरजेचं आहे. आणि आपले सौंदर्य हे केसांवरच अवलंबून असतं, त्यामुळे केसांची केअर करणं खूप गरजेचं आहे. नंबर 3, आफ्टर बाथरूम स्किन केअर. तर अंघोळ झाल्यानंतर आपण हलकासा मेकअप करणं गरजेचं असतं. तर आपण थोडीशी हलकी लिपस्टिक लावणं, सनस्क्रीन लावणं, मॉइश्चराईज असेल तर मॉइश्चराईज लावणं, तुम्हाला कोणत्या क्रीम आवडत असतील त्या तुम्ही यूज करू शकता. यामुळे तुमची पर्सनल केअर, पर्सनल हायजीन मेंटेन राहते. तर हे रेग्युलर करणं खूप गरजेचं आहे आपला मेकअप. नंबर 4, परफ्यूम. बऱ्याच जणींना ही गोष्ट लावायची सवय नसेल. याचा आणि सुंदर दिसण्याचा काही संबंध नाही. पण तुम्ही किती पण सुंदर दिसत असाल, किती पण तुम्ही छान कपडे घातले असताल, तर तुमच्या अंगाचा घाण स्मेल येत असेल, घाण दुर्गंधी येत असेल, तर तुमचा बाकीचा मेकअप केलेला हा सगळा व्यर्थ आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर, आपली आंघोळ झाल्यानंतर परफ्यूम हा मारायचा, किंवा बाहेर जाताना पण परफ्यूम मारणं हे खूप गरजेचं आहे. नंबर 5, नेल्स. आपली नखे लहान असो किंवा मोठी असो, हाताची असो किंवा पायाची असो, ती नेहमी क्लीन ठेवणं गरजेचं आहे. क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण बघत असतो नखे वाढलेले असतात, नीलपेंट असं अर्ध निघालेलं असतं, नखांमध्ये खूप माती असते, मळ असतो. त्यापेक्षा मेंटेन करता येत नसेल तर नखं छोटी ठेवलेलीच बरं. आणि मोठी असतील कोणाची नखं तर ती व्यवस्थित मेंटेन ठेवा. आपण पाहतो बऱ्याच वेळेस हाताची नखे स्वच्छ असतात, पण पायाची खूप खराब झालेली असतात, त्यामध्ये माती असते, काळे झालेले असतात, नखे वाढलेले असतात. म्हणून घरच्या घरी मेडिक्युअर, पेडिक्युअर करू शकता. महिन्यातून 2 महिन्यातून एकदा करा. त्यामुळे आपली नखं छान मेंटेन अशी राहणार आहेत. तर ही गोष्ट पण पर्सनल हायजीन, पर्सनल केअरमध्ये येतात ह्या गोष्टी, त्यामुळे ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. नंबर 6, वॅक्सिंग. आता बऱ्याच जणी अशा म्हणतील, मला वॅक्सिंगची काय गरज आहे? पण असं नसतं मैत्रिणींनो.
फुल ड्रेस घालू किंवा साडी तुम्ही घालत असाल किंवा स्लीवलेस घालत असाल तरी स्वतःची पर्सनल हायजीन मेंटेन ठेवण्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे. स्लीवलेस घालत असाल तर ह्या गोष्टी करणं तर खूपच गरजेचं आहे. आपल्या लाईफमध्ये सुंदर दिसायचं असेल, उठून दिसायचं असेल, आपल्याला या सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजेत किंवा केल्याच पाहिजेत. कारण आजकालच्या गृहिणी असाल तरी त्या टिपटॉप राहण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही एखाद्या लग्नाला गेलात आणि तुमच्या हातावर केस असतील तर ते किती खराब दिसतील. म्हणून तुम्हाला वॅक्सिंग करणं गरजेचं आहे. तर महिन्यातून एकदा केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर बघा मी घरीच करते. घरच्या घरी पण तुम्ही करू शकता. एक वॅक्सचा डब्बा आणला आणि खूप वेळा घरी त्याच्यामध्ये आपण करू शकतो. त्यामुळे मी घरीच आणलेला आहे. 3-4 महिने तरी हा डब्बा मला जातोच. तर वॅक्स करणं खूप गरजेचं आहे. नंबर 7 कोंब. आता तुम्ही म्हणताल आपल्या सुंदर दिसण्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे. पण मैत्रिणींनो, आपले केस छान सुंदर दिसायचे असतील तर ह्या कंगवे स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बघा खूप अशी घाण जाऊन बसलेली असते, तेलकट असे झालेले असतात. त्यामुळे त्यांना स्वच्छ करणं पण खूप गरजेचं आहे. आठवड्यातून एकदा असे आपली कंगवा, फणी ह्या गोष्टी स्वच्छ केल्यामुळे आपले केस छान राहणार आहेत. आणि खरं सांगते, कंगवा जर खराब असेल तर ना केस पण गळतात. म्हणजे असं केस छान नाही वाटत, त्याला असं ऑइल वगैरे असेल तर. तर नंबर 7 फेस क्लीन. जर तुमचा ॲब्रो वाढला असेल, अप्पर लिप वाढलं असेल तर चेहरा हा खूप खराब दिसतो. त्यामुळे 15 दिवसातून, महिन्यातून तुम्ही जर सलूनमध्ये जात असाल तिथे करू शकता. आणि घरच्या घरी जरी केलं ॲब्रो, अप्पर लिप तुम्हाला येत असेल तर तुम्ही घरच्या घरी पण करू शकता. तर मी ते सलूनमध्ये आलेले आहे. व्हिडिओ काही काढता आला नाही, थोडासा मी कॅप्चर केला आहे, तेच दाखवलेलं आहे. तर ॲब्रो वगैरे केला, अप्पर लिप सगळं केलेलं आहे मी. ह्या गोष्टी करणं पण खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपला सुंदर दिसतो आणि छान मेकअप असा होतो. त्यानंतर स्टीम द फेस. चेहऱ्याला जेवढं आपण स्टीम घेईल तेवढं खूप चेहरा आपला छान राहतो. आणि आपले ब्लॅक हेड असतात, व्हाईट हेड असतात, ते पण निघण्यास मदत होते. जर तुम्हाला सलूनमध्ये जाऊन तुम्ही फेशियल वगैरे केलं क्लीनअप तरी चालू शकतं. पण मी घरच्या घरीच इथे बघा चेहऱ्याला स्टीम घेतलेली आहे आणि मी घरच्या घरीच घेते. आणि माझा पार्लरचा क्लास पण झालेला आहे, त्यामुळे ह्या गोष्टी मला माहीत आहेत. आणि स्टीम घेतल्यामुळे बघा ब्लॅक हेड, व्हाईट हेड असे वरती येतात आणि ते पटकन निघतात. आणि आपला सेफ्टी पिन असतो त्याने पण तुम्ही ब्लॅक हेड, व्हाईट हेड काढू शकता. तर इथे बघा मी क्लिपने काढते, तो पटकन निघतात आणि चेहरा पण छान असा राहतो. नंबर 10 नाईट स्किन केअर. तर आपला दिवसभर आपण मेकअप केलेला असतो, तो पूर्ण स्वच्छ करून रात्री आपण झोपायचं असतं. तर बघा इथे मी पूर्ण चेहरा हा वॉश केलेला आहे फेस वॉशने. आणि ह्याला तुम्ही तुमच्याकडे मॉइश्चरायझर असेल तरी लावू शकता. तर माझ्याकडे बघा हे लॅक्मे लोशन मी यूज करत असते, त्याने खूप चेहरा छान राहतो. तर रात्री झोपताना चेहरा वॉश करूनच झोपायचं, त्यामुळे स्किन पण छान राहते. त्यानंतर नंबर 11 हेअर केअर. जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी केस वॉश करायचे असतील, हेअर वॉश करायचे असेल तर आदल्या रात्री तुम्ही ऑइल केसांना लावून छान असं केसांची मसाज करा. त्यामुळे केस आपली छान राहतात. जर हेअर फॉल होत असेल तर तो कमी होतो. त्यामुळे या गोष्टी खरं करणं गरजेचं आहे. आणि केसांमुळे आपलं सौंदर्याला शोभा येते. त्यामुळे ऑइल लावणं, मसाज करणं, केसांना हेअर स्पा करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे केस मुलायम होतात, छान राहतात. तर ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.